अंगापूर मैदान चालू आहे आणि त्या अंगापूरच्या मैदानात बकासूरने दाखवून दिले. काल सुद्धा 3 फेरे पळाला आणि आज सुद्धा 3 फेऱ्यासाठी तो सज्ज झाला आणि निकाल जो आहे तो तोंडावरती घेतलाय. बकासूर या बैलगाडा क्षेत्रातला देव ज्याला म्हटलं जातं असं ह्या बकासूरनं. आणि त्याच्यासोबत पळाला कोकणातला बैल आहे बिरजा नावाचा. बिरजाला चांगलाच आज खेचला बकासूरनं आणि दाखवून दिलं त्याला की बकासूर सोबत पळणारा बैल कोण साधा सुद्धा नसतो. आणि त्याला दाखवून दिलं बकासूरनं सुद्धा की बकासूर का म्हणतात त्याला, कसा तोंडावर घाम काढला बिरजाचा. नक्कीच आज जे मैदान जे आहे अंगापूर येथे पार पडते. आता टोटल 6 सेमीचे निकाल आपल्या हाती आलेत. नक्की त्या 6 सेमीमध्ये कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले तर चला बघूया. सेमी क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. साराजा फॅन्स बुरकवडेकरांची गाडी पळाली. तास क्रमांक 4 मधून बन्नी आणि शिवराज ही जोडी पळाली. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली. नक्कीच आजच्या मैदानात अंगापूरच्या आज पाऊस वगैरे काहीच नाही, कडक ऊन पडले आणि बैलांना जे रान जे आहे ते पळण्यासाठी योग्य आहे. आणि तिथं फाटीमध्ये काय चिकोड वगैरे तसलं काहीच नाही आहे आणि बैलांना खडी सुद्धा नाहीत त्या मैदानाच्या फाटीमध्ये. नक्कीच आज कमबॅक करतोय आज बकासूर आणि नक्कीच आज सेमी क्रमांक 1 मधून बन्नी आणि शिवराज ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. सेमी क्रमांक 2चा निकाल 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. ओगलेवाडीकरांचा तेजा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला निमगावकरांचा सावकार. नक्कीच या दोन्ही बैलांचा इतिहास खूप मोठा आहे. ओगलेवाडीकरांचा तेजा माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला. संग्रामसिंग उदयसिंह पाटील यांचा जो तेजा आहे जो हिंद केसरी बैल आहे आणि जो सावकार जो आहे तो महान आपला हिंद केसरी जो रैना जो बैल आहे त्या रैनासोबत एकदा माळशिरसला पळालेली ही जोडी सावकार आणि हिंद केसरी आहे हा बैल सावकारा. नक्कीच बाह्या डायव्हर वाटेगावकर यांनी ही गाडी चालवली. नक्कीच जी गाडी जी आहे ती सेमीफायनल पास करून फायनलसाठी गोलाला ठेवली. नक्कीच बघूया काय कमाल करतोय तेजा आणि सावकार. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना. सेमी क्रमांक 3चा निकाल 3 मध्ये तास क्रमांक 3 मधून धावलेली गाडी वकील आणि लक्षा पळाला. सातारा रोडकरांचा वकील पळाला आणि बाबा मधने बिदाल भरतगाव यांचा लक्षा पळाला. सुंदर गाडी पळाली. सुट्टा निकाल घेतलाय गाडीनं. नक्कीच आता बघूया सुट्टा निकाल म्हटलंय की जरा बैलाचं जरा कसं होतंय फॉर्म जरा वापस येतो आणि नक्की त्या बैलाचा फॉर्म वापस आलाय असं म्हणूया. कारण की तुम्ही बघितलं काही मैदानात आपण मोठापची बैल बघतो फक्त 2 नंबरची बैल कोण बघत नाही, परंतु ज्यावेळेस बैल सुट्टा निकाल घेतो सेमीला त्यावेळेस असं समजतं की हा बैल खरंच पाळणाऱ्यातला दिसतोय. नक्कीच आज लक्षा आणि वकील बघूया काय कमाल करतायत फायनलला. 4 नंबरला एक चांगली लढत झाली. बाजी पळाला आणि शंभू पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली. 5 नंबरचा जो सेमी आहे त्यामध्ये काटाकीर लढत झाली आणि ही जोडी सतत पळते आणि सतत गुलात आहे. हिंद केसरी दोन्ही बैल हिंद केसरी आहेत. एक किन्हीकरांचा रायबा नावाचा बैल सतत मैदानामध्ये पळतो, गुलालामध्ये असतो आणि नक्कीच आणि त्याच्यासोबत पळाला धामनेरकरांचा हिंद केसरी जो कोरेगावमध्ये जे मैदान झालं त्यामध्ये 1 नंबरचा मानकरी असलेला स्वराज 855. नक्कीच धामनेरचा स्वराज आणि किन्हीचा रायबा आज काय कमाल केली. गट्ट सुट्टा काढला, सेमी सुद्धा सुट्टा काढला आणि आता फायनलला बघूया काय कमाल करतायत. कारण की फायनलला रथी महारथी त्या मैदानात आहेत. बघूया आता नशीब फक्त पब्लिकनं गाडी लागते का 1 नंबर फाटी का 8 नंबर फाटी ह्याच्यावरूनच कळेल की बघूया जर गाडी जर हात न लागली तर गाडी ही सुट्टा निकाल घेऊ शकते. बघूया काय कमाल करतायत रायबा आणि स्वराज. खूप सारे शुभेच्छा दोन्ही बैलांना, किन्हीच्या रायबाला आणि स्वराज धामनेरकरांच्या. 6 नंबरचा सेमी जो आहे या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला देव म्हटलं असा हा बकासूर पळाला आणि काल 3 फेरे पळाला. परवा दिवशी 13व्या दिवशी गटाला बाहेर गेला. सगळ्यांना वाटलं की बकासूर आता दमलाय त्याला आराम केला पाहिजे, नाही परंतु काल बघितलं तुम्ही काल 3 फेरे पळाला परंतु तो बैलानं साथ दिली नाही. पब्लिकनं गाडी लागली त्याच्यामुळे थोडंसं गाडीला आपल्याला निराशा हाती आली. परंतु असं त्या गुलाल महत्त्वाचा असतो या बैलगाडा क्षेत्रात आणि बकासूरच्या नावाचे खूप असे गुलाल आहेत. नक्कीच आज असं कमबॅक झाले अंगापूरच्या मैदानामध्ये. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गट सुट्टा सेमीला असं वाटत होतं बकासूर आता मागं राहतोय की काय, पण बकासूरनं दाखवून दिलं की निकालाचा बेताज बादशाह तो या बैलगाडा क्षेत्रात तोच आहे आणि त्यानं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला. अंगापूरची फाटी जी आहे त्याला लकी आहे आणि त्या फाटीवरती आज बकासूरनं कोकणातून बैल आलाय. कोकणातील त्या लोकांना माहीत सुद्धा नव्हतं की बकासूर सोबत पायरा आहे. जे मालक जे आहेत ते मुंबईचे आहेत, त्यांनी फोन केला फक्त तुम्ही बैल घेऊन जावा आणि त्यांनी ज्यावेळेस मैदानात खाली बैल पाळा निघाला त्यावेळेस समजलं त्यांना की आपल्यावर बकासूर आहे. एक आश्चर्याचा धक्का बसला त्यांना, डोळ्यात पाणी आलं की त्यांना एक स्वप्न होतं त्यांचं की आपला काही असू दे बैल नाही हिंद केसरी झाला तरी चालेल फक्त आपला बैल बकासूर सोबत पळावा.
गट का निघाना परंतु बकासूर सोबत बकासूरचा आशीर्वाद मिळावा आणि तो आशीर्वाद त्या बैलाला मिळालाय आणि नक्कीच गट सेमी सुट्टा काढलाय आणि आता फायनलला बघूया काय कमाल करताय. धन्यवाद.